एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन अद्याप संपलं नाही. काल रात्रभर माझी काही प्रमुख आंदोलक नेत्यांशी चर्चा झाली. आज दुपारनंतर आम्ही तिकडे जाणार आहोत. काल देशाच्या युवा शक्तीनं, तुम्ही त्याला काय जैन झी म्हणा किंवा वाय झी म्हणा, देशाच्या युवा शक्तीनं आपला संताप, आपला उद्रेक ज्या पद्धतीने व्यक्त केला त्यालाच आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला. लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलं बाळं नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळं सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत. म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे. हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा. डरपोक दिवस. सर, तुमचा पक्ष मुंबईमध्ये ग्राउंडवर होता, तुम्ही देखील इथं बोलताय. राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं होतं आमचे 8 खासदार जमिनीवर ग्राउंडवर दिसतील. काँग्रेसही कुठे दिसलं नाही. मला असं वाटतं, नाही, मी डरपोक हा पोलिसांनी ज्या प्रकारचा अत्याचार केला, हल्ला केला, ज्या पद्धतीनं लहान मुलांना मारलं, हा डरपोकपणा आहे ना. सरकार लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घाबरलंय आणि हुकुमशाहीप्रमाणे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काल ग्राउंडवरती आम्ही सगळे होतो की. काल आम्ही ताबडतोब वांगचुकना भेटायला गेलो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी जाऊन आम्ही केली सफदरजंगला, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आम्ही परत तिकडे काही आंदोलकांना भेटलो. संध्याकाळी मी स्वतः जंतर मंतरला गेलो होतो काल. आता परत आम्ही जाणार आहोत. तुमच्या पक्षाबद्दल प्रश्नच नाही. सुप्रिया सुळे म्हटलं की आमचे 8 खासदार खांद्याला खांदा मिळून या लोकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत आहेत, आंदोलनात पाहायला मिळतील. नाही, मला असं वाटतं की काय त्यांच्या पक्षानं महाराष्ट्रात आंदोलन केलेलं आहे. मला इकडल्या त्यांची भूमिका सुद्धा कालच्या बैठकीमध्ये हे आंदोलकांच्या बाजूनीच होती. स्वतः सुप्रिया सुळे या आजारी आहेत. त्यांना मी काल, मलाही वाईट वाटलं की सुप्रियाताई म्हणजे फार व्होकल आहेत ज्याला आपण म्हणतो, पण त्यांचा आवाजच येत नाहीये. त्यांचा घसा पूर्णपणे हे जो कंठ आहे तो बिघडलेला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना किमान 10 ते 12 दिवस बोलू नये किंवा घशावर ताण देऊ नये हे सांगितलेलं आहे. त्यांचे लोक होते की. आता जे मला असं माझ्या माहितीप्रमाणे जे अनिश गावंडे आहेत दिपके बरोबर, ते त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी असं सांगितलं की आमचे 8 खासदार असतील, एकही खासदार ग्राउंडवर पाहायला बघा, खासदार असतील किंवा नसतील, त्याहीपेक्षा कार्यकर्ते होते जमिनीवर. प्रश्न हा आहे की या देशातील जे राजकीय घराणे आहेत त्यांना त्यांच्या मुलाचं करिअर दिसतं, ग्राउंडवर येताना दिसत नाही. नाही, आता याच्यावरती आज हा चर्चेचा विषय नाही. पण या सगळ्या, मला असं वाटत नाही का विरोधी पक्षाला देखील मोठा संदेश आहे? विरोधी पक्षांना हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे. आता आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत. आम्ही स्वतः मुंबईमध्ये फार मोठं आंदोलन केलं, अजूनही करत आहोत, यापुढेही करत आहोत. जिथे जिथे संधी मिळेल तिथे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर जाऊन नेतृत्व करून, तरुणांना एकत्र करून या सगळ्या मोठ्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. शिवाजी पार्कचं आंदोलन हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक मोठं आंदोलन झालं, आपण पाहिलं असेल. आणि यापुढे सुद्धा ही आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही इतकंच सांगतो आहोत की देश पातळीवरती आता हे आंदोलन घेऊन जावं लागेल.
सर धर्मेंद्र बॉर्डरवर शेतकऱ्याचं आंदोलन नाही, झालं. नाही, सर, एक याला जोडून होतं धर्मेंद्र प्रधानांचा एक काल व्हिडिओ समोर आलेला आहे. एकीकडे आंदोलन करत असताना हसत धर्मेंद्र प्रधान जात निर्लज्ज आहेत ना हे आमच्या जखमीवर मीठ चोळतायत. एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत. याचा अर्थ किती काळजी आहे या मुलांची. याला क्रौर्य म्हणतात आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण होतं. पण काल ही ठिणगी पडलेली आहे क्रांतीची, लक्षात घ्या, आणि हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. तर देशाच्या एकीकडे आता शेतकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची नाही, खरं म्हणजे शेतकरी कालच येणार होते. या शंभू बॉर्डरला काल हजारो शेतकरी जमा झाले होते आणि त्यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं. पण दिल्लीमध्ये जितका पोलीस फोर्स लावला त्यापेक्षा जास्त पोलीस फोर्स काल शंभू बॉर्डरला होता आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना, हरियाणाच्या शेतकऱ्यांना काल तिथे रोखण्यात आलं. नाहीतर ते सुद्धा शेतकरी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये विलीन होणार होते. तर तुम्ही मागाशी म्हटलं की आज याच्यावरती चर्चा होईल की विरोधकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. गोंधळाची स्थिती विरोधकांमध्ये अजूनही नाही. लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे खरं तर की इतके संतप्त आहेत आणि या विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार आणि लाठीमार होऊन त्यांचं तर असं म्हणणं आहे की याच्यावरती भारत बंदचा पुकार केला पाहिजे विरोधी पक्षाने. राहुल गांधीला अजूनही बाबा लक्षात येत नाहीये. नाही, राहुल गांधींच्या लक्षात येतं ना. राहुल गांधी स्वतः नीटच्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी आंदोलन त्यांनीच सुरू केलेलं आहे. राहुल गांधींनी या देशामध्ये नीटच्या विरोधामध्ये पहिला एल्गार जर कोणी पुकारला असेल. सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणं, अभिजित दिपकेसारखं लाट्या काट्या खाणं, याच्यात फरक वाटत नाही तुम्हाला? अजिबात फरक वाटत नाही. तुम्ही एक अजेंडा घेऊन जर माझ्याशी बोलता, तुमचं चॅनल मला माहिती आहे काय आहे ते, तुम्ही असं अजेंडा घेऊन जर बोलत असाल तर तुम्ही त्या आंदोलनाचा अपमान करता. हे मी ऑनलाईन सांगतोय. तुम्हाला असं वाटत नाही की राजकीय नेत्यांच्या मुलांच्या करिअरसाठी ते मुलं बाहेर येत नाही? 2-4 पक्षाचे नेते येतात, विरोधकांची असं अजिबात- घेतलेली आहे. नाही, 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 अभिजित दिपकेसारख्या माणसाच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक हे येतात. ह्याच्यामध्ये तुमचा गैरसमज आहे. काय संबंध आला असेल? तुमचा गैरसमज आहे. हे जे लोक आहेत हे एका व्यक्तीच्या मागे नाही आहेत. मग वांगचूक जे असतील किंवा अभिजित दिपके जे असतील, हा एक इश्यू आज हा राहुल गांधी किंवा आम्ही सगळ्यांनी उचलला. त्यातून ही लढाई सुरू झाली आणि त्या लढाईमध्ये तेल ओतण्याचं काम या देशाचे सरन्यायाधीश मायलॉर्ड सूर्यकांत यांनी केलं. हे समजून घ्या. त्याच्यामुळे भडका उडाला. प्रत्येक राजकीय नेता आणि राजकीय पक्ष नीट पेपर फुटीवर सगळ्यात जास्त रस्त्यावरती उतरला. खरं म्हणजे तुम्ही हे प्रश्न देवेंद्र फडणवीसना विचारला पाहिजे. पेपर फुटीचं सगळ्यात मोठं केंद्र हे महाराष्ट्र आहे, लातूर आहे, पुणे आहे आणि ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत, पुढारीकार. कळलं? प्रश्न हा तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या गृहमंत्री, मी ऐकतोय ना, मला तुम्ही प्रश्न विचारूच नका. हा जो विषय आहे हा महाराष्ट्राशी संबंधित आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री नाही, मग मी तो आहे की तुमच्या पक्षाचे खासदार म्हणतात की आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाही, ग्राउंडवर येत नाही. याच्यामध्ये काय आदित्य संबंध आहे? ठाकरे तुम्ही- ट्विटरवरती व्यक्त होतात. प्रश्न आहे की विरोधकांचे प्रश्न मांडायला अभिजित दिपकेला अमेरिकेतून इथे यावं लागलं सर. नाही नाही नाही, असं काय त्याच्या मागे नसतं. हा तुमचा प्रश्न, अहो हळू बोला जरा. हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा आहे. तुम्ही अभ्यास करून या. आदित्य ठाकरेच ग्राउंडवर आहेत. आदित्य ठाकरे अत्यंत ग्राउंडवरती आहेत. अमेरिकेतून कोणी आलं, लंडनवरनं कोणी आलं किंवा न्यूयॉर्कमधून कोणी आलं म्हणून आंदोलन होत नाही. आम्ही सगळे त्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत म्हणून ते आंदोलन यशस्वी होत आहे. काल केजरीवाल आंदोलनामध्ये होते, काल समाजवादी पार्टीचे लोक आंदोलनामध्ये होते, काल भीम आर्मीचे नेते आंदोलनामध्ये होते, काल आमचे लोक आंदोलनामध्ये होते. आम्ही सातत्याने त्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत. काल उद्धव ठाकरे यांनी किमान 25 वेळा याच्यावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि एक पत्रकारांना माझा सल्ला आहे, तुम्ही सरकारची गुलामगिरी करू नका. हे सरकार अत्यंत क्रूर आहे, हे सरकार अत्यंत निर्घृण आहे. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काल ज्या पद्धतीनं या देशातल्या युवकांवरती हल्ला केलेला आहे, लाठीमार केलेला आहे, असं क्रौर्य फक्त ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात दिसलं.
निशस्त्र मुलांवर, मुलींवर, त्यांच्या पालकांवर जे हल्ले केले त्याच्यामुळे या देशामध्ये एक जो असंतोष आणि उद्रेक झालेला आहे त्याचा सुद्धा विचार स्वतःला पत्रकार संबंधाच्या तरुणांनी केला पाहिजे. राऊत साहेब, तुम्ही आता बोलताना म्हटले की भारत बंदची एक प्रकारे भारत बंद झाला पाहिजे अशा पद्धतीची उद्धव ठाकरेंची भूमिका आहे असं तुम्ही बोलताना आता म्हणाले. होय. त्या अनुषंगाने काय तुम्ही पुढे जाणार आहात का? त्या अनुषंगाने काय त्यांची भूमिका आम्ही काल चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचं आंदोलन काल झालं या देशामध्ये, देशाच्या राजधानीमध्ये, ते अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे. ज्या पद्धतीनं पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा गाठली ती अत्यंत भयंकर आहे. खरं म्हणजे या प्रश्नावर फक्त दिल्लीत नाही तर देशभरामध्ये, भारतामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन वणवा पेटवायला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. आणि यावर जर भारत बंद करण्याची जरी वेळ आली तरी आम्ही त्यात सहभागी होऊ. पण त्या अनुषंगाने विरोधी पक्ष काल तुम्ही आता इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये कालच्या आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहात, तर हा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या वतीनं तुम्ही मांडणार आहात? आम्ही नक्की मांडायला काय. महाराष्ट्रामध्ये काल 4 ठिकाणी मोठं आंदोलन झालं. आपण पुण्यातलं पाहिलं असेल, आपण नागपूरला पाहिलं असेल, शिवसेनेनंच केलेलं आंदोलन आणि त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातले तरुण वर्ग काल नागपूरला उतरला होता. आता त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी हे जेएनझीचं आंदोलन सुरू होईल. तर राज्यसभेमध्ये अमित शहा वंदे मातरम विधेयक आणणार आहे, 3 वर्षाची शिक्षा दिली जाणार आहे जर अडथळा आणला. स्वतःला येतं का वंदे मातरम? किंवा त्यांचे जे नेते आहेत प्रधानमंत्री, ते टेलिप्रॉम्प्टरशिवाय वंदे मातरमची पूर्ण कडवी म्हणू शकतात का? त्यांनी म्हणून दाखवावं. सेंट्रल हॉलमध्ये आम्ही येतो, टेलिप्रॉम्प्टरशिवाय वंदे मातरम देशामध्ये काय चाललंय आणि तुम्ही काय करता. वंदे मातरमसाठी सक्ती करण्याची गरज नाही गृहमंत्रीजी. वंदे मातरम हा देशाचा आत्मा आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये वंदे मातरमचं गाण वाजवलेलं आहे, तुम्ही नाही. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या कार्यालयावर 52 वर्ष तिरंगा फडकवला नाही, त्यांना आता राजकीय कारणासाठी वंदे मातरमची आठवण यावी यासारखं दुर्दैव नाही. बोले हिंदी में क्या है भाई? सर, जो बीजेपी प्रोटेस्ट को लेकर आप लोगों का क्या स्टैंड है? कल जिस तरह से एक्शन लिया गया प्रशासन के द्वारा, जो खबर है सर 118 प्रोफेशनल पुलिस जो ऑफिसर्स और सिक्योरिटी ऑफिसर वो इंजर्ड हुए हैं, गाड़ियां भी तोड़ी थी कुछ पुलिस वालों की, बच्चे भी। आंदोलन में ये होता है, आंदोलन जब होता है लाखों की संख्या में लोग आंदोलन, लोकतंत्र में आंदोलन का बहुत महत्व होता है. आप इस आंदोलन को नजरअंदाज नहीं कर सकते. लाखों युवा कल आए थे, बॉर्डर पर किसान भी आए हैं. आपने देखा होगा आज किसान दिल्ली में आएंगे. किसान तो कल ही दिल्ली में आने वाले थे लेकिन उनको रोका गया. जिस तरह से पुलिस ने बहुत निर्घृणता से बच्चों को मारा है, पीटा है, आप उनसे बातचीत कर सकते थे. गृहमंत्री जी, प्रधानमंत्री जी या और कोई बड़ा नेता जाकर उनसे बात कर सकते थे. वो भी आपके बच्चे हैं ना. जैसा जय शाह आपका बच्चा है अमित शाह जी, वैसे ये भी आपके बच्चे हैं. ये देश आपके बेटे के लिए नहीं है जो आज क्रिकेट का बादशाह बना है. ये बच्चे पढ़ाई करते हैं, एग्जाम देते हैं, पेपर लीक होता है, फिर वो आत्महत्या करते हैं, उनके माँ बाप रोते हैं, हमने कल देखा है. तो उनको भी जय शाह जैसा प्यार दीजिए आप. ये मैं कहूंगा आपको आशीर्वाद मिलेगा भगवान श्री राम का. वहां भी लूट चल रही है. जिस बेरहमी से मारा है, क्या उनको दुख नहीं है? सरकार को थोड़ा भी अंदर अगर कोई अंतरात्मा उनकी जाग गई होगी तो जाकर बच्चों को मिलेंगे ये लोग. मोदी बड़ी बड़ी बातें करते हैं ना मानवता की, मैं फकीर हूं, मैं लकीर हूं, तो फकीर का आत्मा जिंदा होना चाहिए. सर, राहुल गांधी ने सर जो पीएम मोदी हैं उन्हें मोस्ट एंटी यूथ प्राइम मिनिस्टर लेबल दिया है. सर, उनकी बात से आप कितना इत्तेफाक रखते हैं, कितना सहमत हैं? मैं इत्तेफाक रहता हूं, हम सहमत हैं. सर, सीजेपी का जो प्रोटेस्ट है आज फिर है, उन्होंने कहा कि हम सब देखिए, आंदोलन हुआ है, कल बड़ा आंदोलन हुआ, लेकिन जो मांग है, पेपर लीक के जो असली गुनहगार है एजुकेशन मिनिस्टर, उनकी इस्तीफे की मांग के लिए वांगचुक जी ने फास्ट शुरू किया है ना. जंतर मंतर पर जो बच्चे आए हैं, बैठे हैं, कल उसने लाठियां खाई है, हाँ, आंसू गैस भी सहन किया है.
अगर गोलियां चलाते तो छाती पर गोली झेलने के लिए भी तैयार थे। किसके लिए? तो जो एक मांग है उसके लिए आपको धर्मेंद्र प्रधान को बचाना है और देश के युवाओं को एजुकेशन सिस्टम और देश को बचाना है, ये फर्क है। सर एक और डील क्वेश्चन में आ रही है सर, इंडिया यूएस डील, उसके अगेंस्ट में जो पंजाब के किसान हैं वो दिल्ली की तरफ आ रहे हैं सर, डील क्या है और कैसे शंभू बॉर्डर पर इसको रोका गया? देखिए, शंभू बॉर्डर पर रोका गया है किसानों को। ये सरकार किसान के विरोध में है, ये सरकार स्टूडेंट के विरोध में है। सभी के सरकार सिर्फ अपने स्वार्थ के लिए काम कर रही है, राजनीतिक स्वार्थ के लिए। ना किसानों की चिंता है, ना युवाओं की चिंता है। लेकिन जब किसान भी, खास करके पंजाब का किसान भी दिल्ली में आएगा तो ये सरकार को संसद से भागना पड़ेगा। सर राम मंदिर में डोनेशन का जो चोरी हुआ था सर, उसकी गिनती के लिए एक नई टीम बनाई गई है, सुप्रीम कोर्ट ने भी कल आदेश नहीं, लेकिन जो चोरी हो गया माल कहाँ है और ये चोरों के सरदार कहाँ हैं? वो तो यहाँ बैठे हैं दिल्ली में, झंडे वाला स्टेट में बैठे हैं। उनके ऊपर क्या कार्रवाई होगी? सबको बचाने का काम चल रहा है। सर एक आखिरी बात, प्रधानमंत्री एनडीए के सभी सांसदों के साथ बैठक ले रहे हैं। मंगल मिलन। इस तरह से हाँ? मंगल मंगल मिलन मिलन नाम का प्रोग्राम आज है। जो इंडी की मीटिंग होती है उसको आप सिर्फ नाम दिया है मंगल। अरे नाम ही दे रहे हैं ना, मंगल मिलन, दंगल, कल दंगल मिलन हो गया ना। बाकी सांसद वो भी अटेंड रहेंगे 6 सांसद। देखो, वो बागी नहीं है, वो गद्दार है। बागी किसको कहते हैं? बागी भगत सिंह को कहते हैं, सुखदेव को कहते हैं। कल जो बच्चे आए थे वो बागी है। कल जो लाखों बच्चे सड़क पर उतरे थे, आप उसको बागी बोल सकते हो। वो खरीदे हुए बच्चे नहीं है ना। जो 50-50 करोड़ में अपने आप को बेचने के लिए तैयार हो गए, वो गद्दार होते हैं, वो बागी नहीं है। तो अगर हमारे 6 सांसद वहां गए हैं वो गद्दार है और मंगल मिलन में जा रहे हैं। अगर वो कल दंगल मिलन में शामिल होते तो मैं उनको मान लेता। सर मराठी सर, आता एनडीएची बैठक पार पडते, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बैठकीला पोहोचले आहेत। आपल्या पक्षातले जे 6 खासदार बंडखोर बाहेर पडले ते या बैठकीला उपस्थित। बघा, बंडखोर म्हणणं हा या देशातल्या आणि जगातल्या आतापर्यंतच्या क्रांतिकारक बंडखोरांचा अपमान आहे। ते गद्दार आहे। बंडखोर कोणाला म्हणाल? क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके बंडखोर होते। सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, अशफाकुल्ला खां हे बंडखोर होते। काल लाखो विद्यार्थी जे रस्त्यावर उतरले नीट पेपर लीकच्या विरोधामध्ये आणि संसदेवर धडकले, ते लाखो विद्यार्थी बंडखोर होते, ते बागी होते। पण जे 50-50 कोटी रुपयाला विकले गेले 6 खासदार शिवसेनेचे जे मशालीवर निवडून आले, 6 खासदार, मी त्यांची नावं घेतो त्या गद्दारांची: संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, तो संजय बंडू जाधव, तो नागेश अष्टेकर, बरं का। हे जे 6 खासदार आहेत हे बंडखोर नसून ते गद्दार आहेत। शेतकऱ्यांना अटक त्यांनी करण्यासाठी राजघाट- त्यांनी 50-50 कोटी रुपये घेतले आणि स्वतःचा ऑक्शन केला, लिलाव केला। त्याच्यामुळे ते जर त्या कुठल्या मंगल मिलनमध्ये गेले असतील तर त्यांचं मंगल त्याच्यातच आहे, गुलामी करण्यामध्ये। काल जे दंगल झाली ती दंगल मिलन होतं। अख्ख्या देशातून युवा आले आणि त्यांनी एक वैचारिक दंगल केली, संसदेवर धडकले। आम्ही त्यांना बंडखोर मानतो, आम्ही त्यांना बागी मानतो। राजघाटवर गेलेल्या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। बघा, हे सरकार दुसरं काय करू शकतं? हे सरकार, आता तुम्ही ह्याचाही दोष कोणाला देणार? शेतकरी आले, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। अमेरिकेबरोबर जे सरकारनं डील केलेलं आहे त्या संदर्भातले काही शेतकऱ्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्या आहेत, त्यांच्याशी कोण बोलणार? कुठे आहेत देशाचे काय ते कृषी मंत्री? मग त्यांचा राजीनामा मागायला पाहिजे शेतकऱ्यांनी, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला पाहिजे। मग त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे मंत्री आहेत, शेती मंत्री, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। या देशात महागाई उसळली, अर्थमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। संरक्षण मंत्री अपयशी आहेत, त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि या सगळ्यांना जबाबदार असल्यामुळे नरेंद्र मोदींचा राजीनामा असायला पाहिजे। उठाया गया राजघाट से, हाँ? किसान घाट जा रहे किसान, राजघाट से डिटेन किया गया, तस्वीरें आ रही हैं। देखिए, राजघाट में महात्मा गांधी का समाधि का दर्शन लेने के लिए किसानों को रोका जाता है। ये तो तानाशाही की हद हो गई। तानाशाही तो इस देश में है, लेकिन तानाशाही की हद हो गई है। आप किसानों को आप क्यों रोकते हो? किसान ने अपना क्या बिगाड़ा है? किसान एक देश का हमारा एक आधार है, मजबूती का आधार है।
लेकिन आप उनको रोकते हो, युवाओं को रोकते हो, कल महिलाओं को रोकेंगे, फिर ये देश में रहेगा कौन? गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.